धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले असून 1 कॅरेट केवळ 80 ते 100 रुपयांना विकलं जात आहे। केवळ 2 ते 2.5 रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री होत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। खरीप हंगामातील कडधान्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली आहे। यामुळे टोमॅटोची विक्रमी आवक झाली असून भाव घसरल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली। मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश गंगाधर माळी गेल्या 15 ते 20 दिवसापासून वातावरणीय बदलामुळे टमाट्याचे भाव अत्यंत खाली घसरलेले आहे। टमाट्याचे भाव नाही तर वांगे, मेथी, कोथिंबीर, गाजर, वटाणा, हे लिंबू, शिमला मिरची सर्वच भाव या ठिकाणी अत्यंत घसरलेले आहेत। त्यामुळे शेतकरी खूप अवाढील झालेला आहे, चिंताग्रस्त झालेला आहे। ज्या ठिकाणी 50 कॅरेट टमाट्याचे ज्या शेतकऱ्याचे निघत होते बिघ्यामध्ये त्या अब्रट वातावरणामुळे तो जास्त पिकतोय आणि तो जास्त 70 ते 80 कॅरेट त्या 50 कॅरेट निघायच्या ठिकाणी 70-80 कॅरेट निघत आहेत आणि ते मार्केटात येत आहेत। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मंदी या ठिकाणी आलेली आहे आणि अशीच मंदी येत्या पुढे 15-20 दिवस राहील अशी दाट शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी 800 ते 1000 रुपये कॅरेट या दराने टोमॅटोची विक्री होत असताना केवळ 100 रुपये कॅरेटनं टोमॅटोची विक्री करावी लागत असल्यानं लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। माझं नाव उदय वसंत पाटील, राहणार अनोरे, तालुका अंमनेर, जिल्हा जळगाव। मी धुळे मार्केटला 2012 पासून येतोय। आता मागच्या वर्षी हेच कॅरेट टमाट्याचा 1000, 800, 900, 1200 पर्यंत जायचं। आता टमाट्याची लागवड जास्त वातावरणाचं आहे, थोडं आवरट वातावरणामुळे जास्त आवक दाखवली। आता 100-80 रुपये कॅरेटना टमाटर विकलं जात आहे। तर फुलावर दुसरं इतर भाजीपाला पण सर्व मंदीमध्ये फुलावर सुद्धा अक्षरशः 3 रुपये 4 रुपये किलोने जाते। वातावरण खराब असल्यामुळे जास्त म्हणजे माल जास्त निघतोय आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी भाजीपाला जास्त लावला आहे म्हणून काही एवढं परवडत नाही। कमीत कमी पिकाला 1 लाख रुपये खर्च येतो टमाटा पिकवायला, तेवढे पैसे काही होणार नाहीत।